LS मराठीमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. कॉकरोच जनता पार्टीच्या सौरव दास आणि रत्ना सिंग यांनी आमदार आदित्य ठाकरेंची घेतली भेट. या भेटीत जंतर मंतर आंदोलन तसंच CJP संदर्भात आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. सिस्टीमनं विद्यार्थ्यांना अडकवून ठेवलंय. युवकांचा डेटा मोठमोठ्या कंपन्यांना विकला जातोय. राहुल गांधींचं मोठं वक्तव्य. सर्वसामान्यांना महागाईचा नवा फटका. गाई म्हशीचं दूध महागलं. 11 ऑगस्ट पासून नवे दर लागू. उद्या देशभरात जागतिक आदिवासी दिवस साजरा होणार. नंदुरबारसह महाराष्ट्रात जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी. महाराष्ट्रात मेट्रोचं जाळं वेगानं विस्तारणार. 2030 पर्यंत 300 किलोमीटरहून अधिक नवीन मार्ग. प्रकल्प 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यात 2,80,00,000,000ची गुंतवणूक. आणि आता बातम्या विस्तार. नमस्कार, मी संदीप. नाशिकमध्ये आज एकीकडे महापालिकेत खड्ड्यांसंदर्भात विशेष महासभा पार पडतीये, तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकच्या खड्ड्याच्या संदर्भात मुंबईत बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना आणि MGLच्या अधिकाऱ्यांना सक्त कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर आज स्वतः कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन रस्त्यावर उतरून नाशिकच्या रस्त्यांची पाहणी करताना पाहायला मिळाले. मंत्री गिरीश महाजनांनी नाशिक शहरातील अतिशय त्रस्त असलेला मखमलाबाद परिसर ते पंचवटी परिसरातील पाहणी केली. याच दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी. नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्याबाबत कालच मुख्यमंत्र्यांनी जी आहे ती मुंबईमध्ये बैठक पार पडली. त्यामध्ये कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन देखील समावेश झाला होता आणि त्यानंतरच नाशिकचे सर्व पदाधिकारी असतील, त्यानंतर अनेक जे सर्व नागरिकांबाबत ज्या त्रस्त भावना ज्या आहेत नागरिकांच्या, त्याबाबत ही बैठक जी आहे ती पार पडली. आणि आज कुंभमेळा मंत्री स्वतः नाशिकमध्ये जी आहे ती खड्ड्यांची पाहणी करतायत, स्वतः फील्डवर उतरलेले आहेत. आपण जर बघितलं तर कुंभमेळा मंत्री यांनी स्वतः या ठिकाणी पाहणी जी आहे ती ही केलेली आहे. भाऊ, आपण या ठिकाणी स्वतः पाहणी करत आहात, नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहात, काय नेमकं? अतिशय युद्धपातळीवर रस्त्याची कामं सुरू आहेत. काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे आणि ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत, खूप पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी रस्तेच वाहून गेले आहेत, खड्डे खूप पडलेले आहेत आणि मखमलाबाद रस्ता अतिशय खराब झालेला होता. आणि म्हणून परवाही मी तिथं होतो. गेल्या 4 दिवसापासून मी इथे फक्त 1 दिवस मुंबईला गेलो काल बैठकीसाठी. नाशिकच्या संदर्भातील बैठक माननीय मुख्यमंत्री मोदयांनी बोलवली होती. पण आज पुन्हा आज उद्या मी इथेच आहे. सगळ्या रस्त्याची पाहणी करतोय. सगळ्या रस्त्यांवर कामं सुरू आहेत. खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे आणि आता कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू आहे. खरं म्हणजे आमचा अधिक भर आता कॉन्क्रिटीकरणावर. लवकरात लवकर कसं पूर्ण होईल आणि नाशिकरांना अगदी आम्हाला या सगळ्या रस्त्यातून खड्डे मुक्त करायचं आहे. कुठेही खड्डा राहणार नाही हे आम्हाला त्या ठिकाणी बघायचं. आणि म्हणून आता अंतर्गत रस्ते पण जे आहेत त्याच्यासाठी काल माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मान्यता दिली आहे. जवळपास 1,000 कोटी 1,200 कोटी रुपयाचा DP आता आम्ही मुंबईला पाठवतो, मंत्रालयामध्ये पाठवतो. मला वाटतं तो झाला तर अंतर्गत जे रस्ते कॉलन्यांमधले ते सुद्धा आम्ही आता पूर्ण करू. हो, काल मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली, त्यामध्ये देखील MNGLची तक्रारी करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत आदेश दिले आहेत. आज देखील विशेष महासभा जी आहेत महापालिकेत बोलवण्यात आली होती. त्यामध्येच सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी देखील MNGLवर असतील, स्मार्ट सिटीवर असतील, हा मोठ्या प्रमाणात राग व्यक्त केला आहे. फ्रॅक्चर आंदोलन जे आहेत ते सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी केले आहेत. काय नेमकं आपल्याला? मला वाटतं MNGLचं काम अतिशय संथगतीने सुरू आहे. आतापर्यंत म्हणजे 4 लाख कनेक्शन आपल्याला नाशिककरांना द्यायचे आहेत. पण आजचा जर कालावधी बघितला तर 2 लाख आतापर्यंत देणं अपेक्षित होतं, पण अजून 40,000 दिले गेलेले आहेत. म्हणजे 20% सुद्धा काम त्यांनी आता पूर्ण केलेलं नाही नियमानुसार किंवा त्यांना दिलेल्या वेळेनुसार. म्हणून त्यांचं काम अतिशय संथगतीने झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला रस्ते पूर्ण करता येत नाहीये, कारण ते एकदा रस्ते झाले काँक्रीट परत ते फोडता येणार नाही. आणि म्हणून त्यांना वारंवार सांगून, वॉर्निंग देऊन, बैठकांना बोलवून त्यांची मनमानी चाललेली होती. आणि म्हणून काल माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे त्यांचे जे बॉस आहेत पुण्याचे त्यांना बोलवलं होतं आणि मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय कडक भाषेवर सांगितलं, वेळ पडली तर याच्यावर गुन्हे दाखल करा, यांना जेलमध्ये टाका. या भाषेमध्ये मुख्यमंत्री मोदयांनी त्यांना समज दिलेली आहे. मला वाटतं आता ते निश्चित सुधारतील. पण आता अतिशय वेगाने काम करणं, हे काम पूर्ण करून घेणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणून गेल्या आठवड्यात सुद्धा मी 3-4 दिवस तिथेच होतो.
पुन्हा काल मुंबईत मी या ठिकाणी बैठक आटून पुन्हा इथे आलेलो आहे. उद्या सुद्धा मी या ठिकाणी इथेच आहे आणि सगळ्या रस्त्यांवर फिरतोय. मी वैभव उगे, LS मराठी. भाजप आमदार श्वेता महाले यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. कारण काय तर काँग्रेसनं सुनेत्रा पवारांवर केलेली टीका. काँग्रेसकडे टीकेशिवाय काहीही शिल्लक नाही असं महाले म्हणाल्यात. सुनेत्रा पवारांवरील टीका अयोग्य असल्याचं श्वेता महालेंनी म्हटलंय. दुःख विसरून सुनेत्रा पवार समाजासाठी कार्यरत आहेत आणि इकडं संजय राऊत तर स्वतःचा पक्ष सुद्धा सांभाळू शकत नाहीत अशी टीका देखील श्वेता महालेंनी केली आहे. हो, नक्कीच. ज्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा वहिनी यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी लागली, ती परिस्थिती काय होती ही अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली. त्या काळामध्ये आपला पक्ष किंवा आपल्या पक्षांना मानणारा जो वर्ग आहे ते कुठेही वाऱ्यावरती न सोडता आपल्या पतीच्या निधनानंतर अनेक असा पती की त्या पतीची ओळख महाराष्ट्राचा एक धुरंधर राजकारणी म्हणून होतं, असा पती गमावल्यानंतर आपल्या कुटुंबाचं दुःख बाजूला सावरून त्या समाजासाठी त्या ठिकाणी पुढे आल्या आणि अशा वेळेला त्यांना अशा पद्धतीने टीका करणं मला असं वाटतं योग्य नाहीये. काँग्रेसला काय सध्या काम नाहीये कुठेतरी टीका करायची, खालच्या पातळीवरती टीका करायची आणि आपलं लक्ष केंद्रित करायचं, हे एकमेव काम त्या ठिकाणी काँग्रेसला राहिलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांनी ही टीका त्या ठिकाणी आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्यावरती गेलेली आहे. नांदेड शहरातील एका दूध डेअरी जवळच्या पेट्रोल पंपावर भर दिवसा एका तरुणाचा खून करण्यात आला. 2 आरोपींनी धारदार शस्त्रानं वार करून तरुणाचा खून केला. 32 वर्षीय इंदर सिंग बावरी असं मृत तरुणाचं नाव आहे. तो शहरातील कौठा भागातील रहिवासी होता. आज दुपारी इंदर सिंग बावरी हा पेट्रोल टाकण्यासाठी दुचाकी घेऊन पंपावर गेला असताना त्या ठिकाणी 2 आरोपी आले. त्यांनी धारदार शस्त्रानं त्याच्यावर वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान गँगवॉर मधून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय आणि याबाबत पोलीस तपास सुरू आहे. आज ये जो बहुत ही जौन सी घिनौनी हरकत, ऐसा जौन सा दुखदाई, जिनका एक ही एक बच्चा हो और इतना लायक हो, इतना शरीफ हो, उसको ऐसे दिन दिहाड़े कत्ल किया जा रहा है। तो और ऐसे क्यों हो रहा है? ऐसे जौन से गुंडे लोग हैं वे ऐसे भी क्यों घूम रहे हैं? ये सवाल जो साहब ये अपने जौन से बेन प्रशासन है उसके ऊपर उठता है सीधा और हमारी DSP साहब से, SP साहब से ये हमारी अपने अपील है, उनसे हम ये कह रहे हैं कि ये से जो से गुंडे हैं उनको क्यों खुला छोड़ा हुआ, इनको जल्द से जल्द अरेस्ट करके इनका जो भी है हमारे को भी जो तसल्ली हो, इन पे कार्रवाई होनी चाहिए। हमारा पूरा सिकलीगढ़ समाज यहाँ आया हुआ है, अगर कोई कार्रवाई नहीं हुई, हमको तसल्ली नहीं हुई, हमारी और सिकलीगढ़ एसोसिएशन है वो इस पे फिर और भी कदम उठा सकती है। विश्व आदिवासी दिनाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी नंदुरबार शहरात जिल्ह्याच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येनं तरुण आणि आदिवासी बांधव येणार आहेत. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलिसांनी सर्व आदिवासी बांधवांना शांतता आणि सुरक्षिततेचं आवाहन केलंय. विश्व आदिवासी दिन हा उत्साह, एकता आणि आदिवासी संस्कृतीचा गौरव करणारा दिवस आहे. त्यामुळे उत्सवासाठी शहरात येताना कोणत्याही प्रकारची धारदार शस्त्र सोबत आणू नयेत असं आवाहन जिल्हा पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय. विश्व आदिवासी दिनाच्या उत्साहामध्ये सामील होण्यासाठी जे इतर ठिकाणाहून युवक शहरामध्ये येणार आहेत त्यांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन आहे की त्यांनी कुठलीही धारदार शस्त्र सोबत आणू नयेत, जेणेकरून तो उत्साहाचा दिन साजरा करताना ती शस्त्र लागून आपल्याच बांधवांना जखम होण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर अशी शस्त्र आणणं हे कायदेशीरदृष्ट्या सुद्धा योग्य नाही आहे. त्याच्यामुळे सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की अशा प्रकारची शस्त्र त्यांनी सोबत आणू नये. हा आदिवासी दिन आपण उत्साहात साजरा करणार आहोत आणि त्याला कुठलंही गालबोट लागू नये याची जबाबदारी आपण सर्वजण घेणार आहोत. अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे
स्कूल बसमधून पडून 7 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही चिमुकली स्कूल बसमधून खाली उतरत असताना चालकानं गडबडीत बस पुढे नेल्यानं ती खाली पडली. त्यानंतर बसचं चाक तिच्या अंगावरून गेल्यानं ती जागीच मृत्यू पावली. ते एक दुर्दैवी घटना घडली आहे. आमच्या इथला आमचे सहकारी मित्र रवींद्र दामोदर नाही ईश्वरी रवींद्र ठाकरे हिचा ज्या गाडीत स्कूल बसमध्ये ते येत होती किंवा म्हणजे रोज जात होती त्याच गाडीने त्या मुलीचा आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तरी यासाठी प्रशासन आणि जे स्कूल बसवर आहे जे स्ट्रिक्ट म्हणजे कारवाई व्हायला पाहिजे आणि काही गोष्टी रिस्ट्रिक्शन असे द्यायला पाहिजे शासनाने. जसं स्कूल बसवर एक कंडक्टर म्हणून आणि मुलांना गेट पर्यंत किंवा रूटच्या साईडनं आणि यांचे जे ट्रिप आहे म्हणजे एका गाडीला 3-3, 4-4 तर याच्यावरही रिस्ट्रिक्शन आणून शासनाने याच्यावर त्वरित म्हणजे कारवाई करायला पाहिजे. आणि शासनाचं म्हणजे आपल्या जे SP ऑफिस म्हणा किंवा आपलं प्रशासन जे आहे त्यांचे एक काही जे नियम आहे फक्त 15 दिवसासाठी म्हणजे एखादा दुर्दैवी मृत्यू झाला आणि फक्त 15 दिवस आपण कोणत्याही गोष्टी रिस्ट्रिक्शन करतो त्या न करता कठीण कारवाई करून याच्यावर नेहमीसाठी चांगली उपाययोजना तोरणमाळमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी तपासणी मोहीम सुरू केली आहे. या पर्यटन स्थळी गैरवर्तन टाळावं असं आवाहन आमदार राजेश पाडवींनी केलंय. तोरणमाळमध्ये शनिवारी रविवारी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला जाणार आहे. तोरणमाळच्या निसर्गाचा शांततेत आनंद घ्यावा असं देखील पाडवींनी म्हटलंय. पर्यटकांच्या वाहनांची राणीपूर येथे पोलिसांकडून तपासणी केली जाते. मसावत पोलीस अंतर्गत तोरणमाळ येतं. त्यासाठी काही दिवसापूर्वीच आपण सोशल मीडियावर पाहिलं असेल की ज्या पद्धतीने तरुणांमध्ये मुलामुलींमध्ये मारामारी होताना आपण पाहिलं. अतिशय ते आपल्यासाठी चांगलं नाही. दुर्दैवाची गोष्ट ही की एखाद्या पर्यटन ह्या जिल्ह्यामध्ये एकमेव पर्यटन आहे त्या ठिकाणी जर असं होत असेल तर ते चुकीचं आहे. तरुणांना सर्व नागरिकांना माझी विनंती की आपण त्या ठिकाणी निसर्गाचा आनंद घ्यायला. आपण आदिवासी म्हणून निसर्गप्रेमी आहोत. आपण निसर्ग आपण वाढवला पाहिजे, झाडं वाढवली पाहिजे, वातावरण चांगलं हे केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या वातावरणात आपण चांगल्या पद्धतीने ठिकाणी त्याचा आनंद घेतला पाहिजे. आणि त्या ठिकाणी काही चुकीच्या मारामाऱ्या करताना दाखवलं गेलं ते बदनामीकारक आहे आपल्यासाठी. म्हणून असं होता कामा नये. म्हणून या ठिकाणी पोलिसांनी शनिवार रविवार असेल मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी जाते. पावसाळ्या दिवस आहे तर त्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी सुरू केलेली आहे आणि त्या ठिकाणी जे काही बेकायदेशीर काही होत असेल त्याला आळा बसेल. आणि ह्या ठिकाणी पोलिसांचा ठिकाणी तपासणी आहे म्हणून एक वचक बसेल की बा त्या ठिकाणी पोलीस तपासणी करतात, आपण कुठले गैरकृत्य करता कामा नये म्हणून त्यांना आळा बसेल. म्हणून अतिशय चांगलं काम ह्या पोलिसांमार्फत होत आहे. त्यासाठी जनतेनेही आणि तरुणांनी सहकार्य करावं. आणि त्या ठिकाणी जे काही परिवार एखादा शनिवार सुट्टीचा आनंद घ्यायला येतो त्यांनाही डिस्टर्ब करू नये. आपणही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निसर्गाचा लाभ घ्यावा अशी विनंती. आता हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर पाहूयात काही वेगवान घडामोडी. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जन्मभूमीत परतवारी एकादशीची जय्यत तयारी. संत नामदेव जन्मभूमीत भक्तीचा महासागर, 5 लाख भाविक येणार. मेघालय महाराष्ट्राचं नातं खूप घट्ट. मुंबई पुणे ईशान्येतील विद्यार्थ्यांची आवडती ठिकाण. मेघालय भवन उभारण्याच्या निर्णयाचं फडणवीसांकडून स्वागत. राज ठाकरे यांचा 2 दिवसीय नाशिक दौरा आटोपला. नाशिक दौरा केल्यानंतर राज ठाकरेंनी नाशिक जिल्हा पक्ष संघटनेत केले मोठे फेरबदल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या कोल्हापूर दौऱ्यावर असल्याची माहिती. दौऱ्यात कोल्हापूरच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्राला गती देणाऱ्या विविध भव्य विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार. प्रियसीच्या होकारासाठी प्रियकर चढला थेट मोबाईल टॉवरवर. कुपवाडच्या स्वामी मळ्यात शोले स्टाईल ड्रामा. पोलिसांच्या प्रयत्नांनंतर तरुण सुखरूप खाली. विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा करा.
धारदार शस्त्र सोबत आणू नका, नंदुरबार जिल्हा पोलिसांचं आदिवासी बांधवांना आवाहन. कोयना धरणातून नदी पात्रात 7,398 क्युसेक विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्यातील लोधवड्यात वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा, 7 आरोपींवर दहिवडी पोलिसांकडून कारवाई, 3,70,000चा मुद्देमाल जप्त. कोयना धरणातून नदीपात्रात 7,398 क्युसेक विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्यातील लोधवड्यात वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा, 7 आरोपींवर दहिवडी पोलिसांकडून कारवाई, 3,70,000चा मुद्देमाल जप्त. जळगाव पाचोऱ्यात झाडावर बिबट्या दिसल्यानं शेतकऱ्यांमध्ये खळबळ, बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वाशिम शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा 2 वर्षांपासून बंद, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, कॅमेरे तातडीनं सुरू करण्याची नागरिकांची मागणी. या व आणखी काही विशेष आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.